ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या 12 बंगला परिसरातील सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आता उघड होत आहे. ठाणे पालिकेने कोपरी परिसरात 5 फेब्रुवारीपर्यंत मांसाहार विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपाययोजना केली. पोलीस आयुक्त डुमरे यांच्या सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे मागील आठवड्यात समोर आले. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडलेत. निकेश, खरं तर कोपरी परिसरात चिकन मटणाची दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याचा प्रकार समोर आला आणि महत्त्वाचे म्हणजे या दरम्यान आता बर्ड फ्लू रोखण्यासाठी ठाणे महापालिका सतर्क आहे. काय सध्या सुरू आहे? नक्कीच करण, ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत आशुतोष डुमरे यांच्या जो सरकारी निवासस्थान आहे कोपरी भागातला 12 बंगला, या ठिकाणी त्यांच्या बंगल्यामध्ये ज्या काही कोंबड्या पाळल्या गेल्या होत्या त्या अचानकपणे त्यांचं मृत झाल्याचं समोर आलेलं होतं. मात्र या कोंबड्या कशामुळे मृत झाल्या याची तपासणी केली असता या सर्व कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं जे आहे ते निदर्शनास आल्याच्या नंतर ठाणे महापालिका प्रशासन जे आहे ती सतर्क झालेली पाहायला मिळाली. त्यांनी कोपरीतला जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत चिकन आणि मटणाची सर्व दुकानं जे आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. या संपूर्ण घटनेनंतर कोपरी परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्यानुसार उपाययोजना करायला आता सुरुवात केलेली आहे. नक्कीच निकेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.